रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज. केज येथील अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली. व्यापारी वर्गाकडून दुकाने बंद ठेवून शोक व्यक्त. केज येथील छत्रपती शिवाजी चौक येथे अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, तर केज येथील व्यापारी वर्गाकडून दुकाने बंद ठेवून शोक व्यक्त केला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचा बारामतीजवळ विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याची बातमी कळताच केज तालुका सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केज बंदचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी वर्गाकडून दुकाने बंद ठेवून शोक व्यक्त करण्यात आला. बुधवार रोजीची सकाळ ही महाराष्ट्रासाठी दुःखाचा दिवसच ठरली. राज्याचे मुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचा बारामतीजवळ विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याची बातमी कळताच केज तालुका सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केज बंदचे आवाहन केले असता व्यापाऱ्यांनी लागलीच आपापली दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. थोड्याच वेळात केजची संपूर्ण बाजारपेठ बंद झाली. व्यापारी वर्गाने दिवसभरासाठी बाजारपेठ बंद ठेवत केजमधील छोटे मोठे व्यावसायिक व व्यापारी बांधवांनी आपापली दुकाने बंद ठेवून सर्वपक्षीय आणि संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांना श्रद्धांजली अर्पण केली. पवार साहेब यांचं अचानकपणे आपल्यातून निघून जाणं महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांसाठी अतिशय दुःखद घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. ज्या अजितदादानं ह्या महाराष्ट्रामध्ये हजारो नवीन लाखो कार्यकर्ते त्यांनी घडवले. महाराष्ट्रातील मोठमोठ्या विकासाच्या योजना आणि अतिशय स्पष्ट वक्तव्यपणा असणारा हा माणूस आज आपल्यातून निघून गेल्यामुळं निश्चितच न भरून येणारी ही हानी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात कधी भरून येणार नाही. आज काही श्रद्धांजली वाहण्यासाठी निश्चितच आलेलो आहोत. एक महाराष्ट्र काळाने सुरत मारली आणि बांगडा जमिनीत जुळल्याला आणि हजारो काही अपघात निर्माण करणारा एक फॅक्टरीचा मालक आज आपल्यातून निघून गेलेला आहे आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला आणि महाराष्ट्राच्या अजितदादा पवार साहेबांना आज केजवासियाच्या तर्फे, नगरपालिकेतर्फे आणि आमच्या इनामदार परिवारातर्फे आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आज अतिशय दुःखद घटना आहे. दादा आपल्यातून निघून गेलेले आहेत. अतिशय ह्या वाघावर काने धडक घातलेली आहे. ही महाराष्ट्राची हानी पडलेली खूप कधी न भरून येणारी आहे. स्पष्टपणे बोलणारे आणि खूप कामाला महत्त्व देणारे असे अजितदादा हे सांगण्यामध्ये काय सांगावं हे कमी आहे. तर संपूर्ण देशवासियांच्या बीड जिल्ह्यासाठी काळा दिवस. आदरणीय अजितदादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे त्या दिवशीपासून अजितदादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री सांभाळले. विकासाला गती मिळाली. बीड जिल्ह्याला असं वाटत होतं आता आमचा परकेपणा, आमचा ऊसतोड मजुराचा जिल्हा आता विकसित होणार. आज ही घटना झाल्यापासून त्या घटनेमुळं खरंच मन शून्य झालेलं आहे. ती पोकळी कधीच भरून म्हणायला गेलं तर बीड जिल्हा हा ट्राफिकच म्हणावा लागेल. कारण ज्या वेळी बीडच्या विकासाचा पर्व सुरू झाला तर काळानं त्या विकास पर्वाला घालाच घातलेला आहे. आपल्याला लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब, लोकनेते विनायकराव मेटे साहेब गेलेले. विकासाचा पर्व सुरू आणि विकासाचा पर्व सुरू करणारा अनंतात विलीन होतो. खूप मोठी शोकांतिक आहे. आजचा दिवस हा खूप मोठा बीड जिल्ह्यासाठी शोकाचा काळ आहे. आजच्या या घडीला आम्ही फक्त केजवासीय सगळे मिळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू शकतो. भावपूर्ण श्रद्धांजली.
आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.